शालोम प्रियजन हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात आजच्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ही उपासना प्रभूच्या हातात देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आजच्या ह्या सुंदर संधीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. सर्व मान महिमा गौरव तुला देत तुझ्या सानिध्यामध्ये येतो, तुझ्या पुढे नतमस्तक होतो आणि तुला वंदन करतो. प्रभू, ही सुंदर संधी आज आम्हाला दिलीस, ही तुझी कृपा आहे. आम्ही मनाने, खरेपणानं आणि आत्म्यानं तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. जे भाग घेत आहेत, जे पाहत आहेत आणि तुझी उपासना करत आहेत, त्या सर्वांना तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. प्रभू, ही उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावानं प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, उपासनेला सुरुवात करूया सुंदर गीतांनी. आजच्या उपासनेमध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाची सुंदर गाणी आहेत. पहिलं गीत आहे झूमती है जिंदगी. शॉन आणि प्रीती नोएल हे गीत सादर करतायत. एक
शॉन, प्रीती हे सुंदर गाणं सादर केलं, तुमचे मनपूर्वक आभार. यानंतर जॉय टू द वर्ल्ड आपल्या सर्वांचं परिचित गीत आहे ना. अमेरिकेहून मेरियान अरुण गायकवाड हे गीत सादर करते. मेरियान, या सुंदर गीतामध्ये तू आमचं पुढारी पण केलंस, मनपूर्वक आभार. यावेळेस प्रभूचं वचन वाचूया. आज प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारी पण करते साताऱ्याहून अपर्णा भांबळ. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 27 ते 31 ही वचने आपण बघूया. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी याचवर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळ देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. हे तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. देवबाप वाचलेली सर्व वचने आपणासाठी आशीर्वाद करो. आमेन. अपर्णा, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारी पण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. यावेळेस ख्रिस्त जन्माचं आणखीन एक गीत ऐकूया. तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार. उत्कर्षा आणि अभिषेक जाधव हे गीत सादर करतायत.
उत्कर्षा, अभिषेक हे सुंदर गीत सादर केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण या दिवसामध्ये ख्रिस्त जन्मदिवसाच्या दिवसांमध्ये आहोत आणि ख्रिस्त जन्मदिन आपण साजरा करत आहोत. आणि म्हणून यावेळेस आपण एक ख्रिस्त जन्मदिनासंबंधीचंच गाणं गाऊया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत नंबर 78, येता येता का बेथलहेमा येता का. आपण सर्व मिळून हे गाणं गाऊया आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. येता येता का बेथलहेमा येता का, दूतांसंगे जय जयकारे गगना भरिता का. तन्मय झाला का आपण भुलला का, या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का. हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का. ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का. या हो गाता का हर्षे नर्तन करिता का. ख्रिस्त जन्मदिन रोज या पुढे ऐसे गणिता का. येता येता का बेथलहेमा येता का, दूतांसंगे जय जयकारे गगना भरिता का. आपण हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. तू आम्हा सर्वांना वेगवेगळ्या देशातून, वेगळ्या ठिकाणाहून एकत्र आणलंस आणि प्रभू तुझ्या आराधनेमध्ये आम्हा सर्वांना सहभागी केलंस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू तू आमची काळजी घेतोस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गरजा पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला देतोस. त्या सर्व आशीर्वादांची आम्ही जाणीव ठेवून अत्यंत अल्पसं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाच्या जीवनामध्ये तुझं सखोल कार्य व्हावं यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्ही जे सर्व दान देणारे आहोत, ज्यांना देता आलं नाही, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाची सर्व गरज तू पूर्ण कर आणि प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. आम्ही तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आमचा शिक्षक होऊ दे. तुझं सत्य तू आम्हाला प्रगट कर. तुझी इच्छा समजून घेण्यासाठी प्रभू तू आमचं मार्गदर्शन कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, ही वेळ आहे देवाचा संदेश ऐकण्याची आणि आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व?
ख्रिस्त जन्मदिनाची तयारी कशी चालू आहे? मला असं वाटतं या दिवसामध्ये आम्ही सगळेजण एकमेकांना हा प्रश्न विचारतो, काय नाताळाची ख्रिसमसची तयारी कशी चालू आहे? सर्व चर्चेसचे कार्यक्रम ठरलेले आहेत. कार्यक्रम पत्रिका सर्वांना वाटण्यात आली आहे. अतिशय भरगच्च ख्रिसमसचे कार्यक्रम या दिवसामध्ये प्रत्येक मंडळीमध्ये असतात. काही अगदी मोजक्या मंडळ्या सोडल्या तर बहुतांश ज्या मंडळ्या आहेत संपूर्ण जगामध्ये या ख्रिसमस सेलिब्रेट करतात, नाताळ सेलिब्रेट करतात. ख्रिसमस किंवा नाताळ कसा सेलिब्रेट करायचा यासंबंधी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. परंतु सर्वसाधारणपणे आपण पाहतो की घरामध्ये डेकोरेशन केलं जातं, सजावट केली जाते, रंगीबेरंगी लाईट्स लावले जातात, एक स्टार तारा लावला जातो घराबाहेर सहसा. अनेक लोक ख्रिसमसच्या निमित्तानं नवीन कपडे शिवतात. लहानपणी आम्हाला ख्रिसमसचं ते एक आकर्षण होतं की ख्रिसमसला नवीन कपडे मिळणार. वर्षातून कदाचित 1 किंवा 2 वेळेलाच आम्हाला नवीन कपडे मिळायचे. मला असं वाटतं वाढदिवसाला मिळायचे आणि मग ख्रिसमस न्यू इयरसाठी नवीन कपडे असायचे. आणि म्हणून लहानपणी ख्रिसमस न्यू इयरची आम्ही फार वाट पाहायचो. घरातील गृहिणी फराळाच्या तयारीला लागतात. फार आधीपासूनच त्यांना तयारी करावी लागते आणि खूप कष्ट घेतात आमच्या गृहिणी, बहिणी, माता. आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी फराळ तयार करतातच, परंतु त्याचबरोबर इतरांना वाटण्यासाठी, घरामध्ये कोणीही पाहुणे आले त्यांना देण्यासाठी सुद्धा फराळ तयार करावा लागतो. अर्थात या दिवसामध्ये मला असं वाटतं घरी फराळ करण्याची पद्धत फार कमी झाली. आता सर्व काही रेडीमेड मिळतं आणि सर्व बहिणी बहुतेक फार बिझी असतात, काम करतात, जॉब्स करतात, इतर जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे घरामध्ये फराळ बनवणं हे थोडं जिकिरीचं काम असतं. आणि आता पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे, त्यामुळं एकमेकांची मदत फार काही होत नाही. कदाचित घरामध्ये एका स्त्रीला सर्व जबाबदारी पार पाडावी लागते आणि ते फार कष्टदायक असतं, नाही का? आणि म्हणून पूर्वीप्रमाणे कदाचित घरामध्ये फराळ बनत नाही, परंतु ख्रिसमसची तयारी, नाताळाची तयारी सर्व घरांमध्ये, सर्व मंडळांमध्ये होत असते, हे आपण पाहतो. आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या ग्रुपमध्ये मी हे आव्हान सगळ्यांना करत आहे की तुम्ही ख्रिसमस कसा साजरा करणार आहात आणि स्वतःसाठी काही न करता दुसऱ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात का? हो, तुम्ही गाणे गाऊ शकता, तुम्ही दुसऱ्यांना फराळ देऊ शकता, पण त्यापेक्षाही अधिक ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद म्हणजेच ख्रिस्त जन्माची सुवार्ता तुम्ही कोणाला सांगणार आहात का? आणि त्यासाठी आपण वेगळ्या गोष्टी करू शकतो. जसं मी नेहमी सांगतो, आमच्याकडं जर कॅरल सिंगिंग पार्टी येणार असेल तर आम्ही त्यांना सांगतो की आमच्या घरामध्ये नाही गायचं, बाहेर गायचं. बाहेर सोसायटीमध्ये ओपन स्पेसमध्ये मोकळ्या जागी गा, यासाठी की सोसायटीतील सर्व लोकांना ख्रिस्त जन्माची सुवार्ता ऐकायला मिळेल. आम्ही तर घरात गाणे गातो, चर्चमध्ये गातो, आम्हाला त्या गाण्यांची आवश्यकता नाही आहे. ती गाणी ऐकण्याची आवश्यकता आमच्या शेजाऱ्यांना आहे. आमच्या शेजाऱ्यांनी ती गाणी ऐकावी अशी आमची इच्छा असते. आणि म्हणून आमचा नेहमी प्रयत्न असतो की बाहेर इतर लोकांमध्ये आपण ख्रिसमसची गाणी गावीत. आणि कॅरल सिंगिंगचा खरा अर्थ तोच आहे. ज्यांना येशूच्या जन्माची बातमी समजलेली नाही आहे त्यांना जाऊन आपण येशूच्या जन्माची सुवार्ता सांगायला हवी. कॅरल सिंगिंग फक्त ख्रिस्ती घरांमध्ये केलं तर त्या कॅरल सिंगिंगला काय अर्थ नाही. आणि म्हणून आपण केवळ स्वतःपुरतं किंवा आपल्या कुटुंबापुरतं, आपल्या मंडळीपुरतं ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद साजरा न करता आपण बाहेर जाऊया. आपण इतरांना ख्रिस्त जन्माचा आनंद कसा देता येईल या दृष्टीनं या दिवसामध्ये आपण प्रयत्न करावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याला आव्हान आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की आमच्या ग्रुपमध्ये काही जणांनी काही कल्पना सांगितलेल्या आहेत, कशा प्रकारे ख्रिसमसचा आनंद ते इतरांना वाटणार आहेत. आणि आपण सर्व ते करू शकतो. 9 डिसेंबरला रेस्क्यू फाउंडेशन या एका संस्थेमध्ये आम्हाला आमंत्रण होतं आणि त्याविषयीचं वृत्तांत पुढच्या रविवारी आम्ही नक्की सांगू. डिसेंबर 1 ते 4 कोहिमा, नागालँड या ठिकाणी लँगहॅम प्रीचिंग मूव्हमेंट यांच्याकडून मला एक आमंत्रण होतं
आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये गेली 12 वर्ष ह्या संस्थेचं काम चालू आहे. पवित्र शास्त्रामधून कशा प्रकारे संदेश द्यायचा याविषयी शिक्षण देण्यात येतं. आणि या संस्थेची 12 वर्ष पूर्ण झालेली म्हणून ॲनिव्हर्सरी होती, त्याचं सेलिब्रेशन होतं, त्याचा सोहळा होता. आणि त्यासाठी संपूर्ण भारतामधून आम्हा सर्वांना आमंत्रण होतं. महाराष्ट्रातून मी एकटाच त्या ठिकाणी जाऊ शकलो आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झाला. प्रभूचं वचन आम्हाला ऐकायला मिळालं. जगातील वेगळ्या देशाचे लोक त्या ठिकाणी आले होते, भारतातील लोक आले होते, त्या सर्वांबरोबर सहभागिता मिळाली. आणि नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल, नागालँड सरकारच्या द्वारे हा एक कार्यक्रम असतो 10 दिवसांचा. त्या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. त्याचं उद्घाटन 1 तारखेला होतं आणि त्या ठिकाणी जाण्याची संधी आम्हाला मिळाली. नागालँडचे मुख्यमंत्री, राज्यपाल, अमेरिका, इंग्लंड, कोलंबिया अशा वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी, राजदूत हे त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला आणि आम्हाला खूप काही आनंद मिळाला, शिकायला मिळालं. परंतु लँगहॅम बिब्लिकल प्रीचिंग मूवमेंट या संस्थेचं कार्य जे चालू आहे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये, अतिशय सुंदर या संस्थेचं कार्य चालू आहे. आणि ते आम्हाला पाहायला मिळालं, त्याविषयी ऐकायला मिळालं आणि म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला, खूप आशीर्वाद मिळाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे कार्य वाढावं यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. महाराष्ट्रामध्ये ब्रदर रमण इंगळे, ब्रदर चंद्रकांत वाकणकर आणि आम्ही हे कार्य करत आहोत. पवित्र शास्त्र अभ्यासाची जी पद्धती आहे ती अनेक मंडळांपर्यंत, अनेक सेवकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा यासंबंधीच्या ज्या काही पद्धती आहेत त्याचं शिक्षण या संस्थेच्याद्वारे दिलं जातं. आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मंडळांना ते शिक्षण मिळावं, त्याचा फायदा मिळावा, त्याचा लाभ मिळावा, त्याच्याद्वारे आशीर्वाद मिळावा, त्याच्याद्वारे मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये जरूर आठवण ठेवा. आपण सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, माझ्या प्रवासासाठी, माझ्या आरोग्यासाठी आणि या सर्व कार्यक्रमासाठी प्रार्थना केल्या. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. 1 तारखेला सकाळी आपली महिन्याच्या पहिल्या दिवसाची प्रार्थना असते आणि नेमकं त्यावेळेला मी कलकत्ताच्या एअरपोर्टवर होतो आणि काही कारणामुळं मला या प्रार्थनेमध्ये सहभागी होता आलं नाही. परंतु माझे बंधू पीटर यांनी ही सभा चालवली, प्रार्थना चालवली आणि जवळजवळ 11 लोक त्यामध्ये प्रार्थनेमध्ये सहभागी झाले. त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो आणि मी प्रभूची स्तुती करतो. या दिवसांमध्ये, या डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी आपण आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना विशेष महत्त्व देणार आहोत. मागच्या रविवारी आपण ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन्स यांना आपण विशेष प्राधान्य दिलं. आजच्या या भक्तीमध्ये आपण तरुणांकडे जास्त लक्ष देत आहोत आणि तरुणांचा सहभाग या भक्तीमध्ये आहे. आणि ज्या सर्वांनी भाग घेतलेला आहे त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. पुढच्या रविवारी आपण लहान मुलांना महत्त्व देणार आहोत. लहान मुलांना आपण विशेष संधी देणार आहोत. आणि म्हणून जर तुम्हाला गाणी गायची असतील, भाग घ्यायचा असेल तर जरूर पुढच्या रविवारच्या भक्तीमध्ये आपण सहभागी होऊ शकता. आपण आपल्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे वळूया आणि या दिवसांमध्ये आपण प्रभूनं शिकवलेली प्रार्थना किंवा प्रभूची प्रार्थना यावर मनन करत आहोत, अभ्यास करत आहोत. मत्तय शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनापासून पुढे ही प्रार्थना आहे. तर ती आपण वाचूया आणि त्यानंतर त्यातील एका वाक्यावर आपण मनन करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटला, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि त्यावर आपण आज मनन करणार आहोत. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना असं शिकवलं की तुम्ही अशी प्रार्थना करा, आमची रोजची भाकर आज आम्हास दे. एक गोष्ट आपण लक्षात घेतो की प्रत्येक ठिकाणी मी माझं नाही आहे, आम्ही आमचे हा शब्द वापरला आहे. म्हणजे ही कॉर्पोरेट प्रेयर असते, सर्वांच्या समवेत करण्याची प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण देवाशी बोलत असताना आपण सर्वजण मिळून ही प्रार्थना करतो, हे देवा आमची रोजची भाकर आज आम्हास दे.
याचा मी विचार करत असताना माझे विचार उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये गेले. मला असं वाटतं गेले 3 आठवडे मी उत्पत्तीच्या पुस्तकाकडे पुन्हा पुन्हा वळत आहे, कारण तिथे सर्व गोष्टींची सुरुवात आहे. खाण्याची सुरुवात ही उत्पत्तीमध्येच आहे. आणि ती कशी झाली, खाण्यासंबंधी परमेश्वरानं मानवाला काय सूचना दिल्या होत्या, काय व्यवस्था केली होती, ते पाहण्यासाठी आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जावं लागतं. उत्पत्तीचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि 29व्या वचनामध्ये आपण असं पाहतो, देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो, ही तुमची अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयासाठी देतो. आणि तसे झाले. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवानं जगाची निर्मिती कशी केली याविषयीचं वर्णन आपण पाहतो. आणि हे पाहत असताना 27व्या वचनामध्ये आपण पाहतो, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. देवानं मानवाला निर्माण केलं, त्याच्या अगोदरचं जर वर्णन आपण पाहिलं निर्मितीचं, तर देवानं सर्व काही निर्माण केलं होतं. मानवाला आपलं जीवन आनंदानं सुखानं घालवता यावं यासाठी देवानं सर्व व्यवस्था केली होती. सर्व प्रकारचे फळं देणारे वृक्ष, झाडं त्याने लावली होती. अतिशय सुंदर अशी ती एदेन बाग होती. एका सुंदर बागेमध्ये देवानं पहिल्या मानवाला ठेवलं आणि त्याला एकट्याला नाही ठेवलं, त्याच्यासाठी सहकारी निर्माण केली, हवा. आणि त्या दोघांना ही संपूर्ण बाग, ही संपूर्ण पृथ्वी त्याने देऊन टाकली आणि सांगितलं की सर्व पृथ्वी तुमची आहे, ती व्यापून टाका, त्याच्यावर सत्ता गाजवा, त्याच्यावर आपला अधिकार गाजवा. फार प्रचंड मोठा अधिकार देवानं दिला. आज मानव अधिकारासाठी धडपडत आहे. जास्तीत जास्त भूमी कशी मिळेल यासाठी आज भांडण चालू आहे. आपल्याला माहिती आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन. इस्रायलला स्वतःच्या भूमीवर सुद्धा त्या ठिकाणी युद्ध करावं लागतं आणि त्यांच्या भूमीवरून त्यांना काढण्यासाठी अनेक दहशतवादी संघटना काम करतात. परंतु देवानं दिलेली ती भूमी आहे. ज्यावेळेला देवानं मानवाची निर्मिती केली त्यावेळेस देवानं सर्व काही व्यवस्था केली होती. त्याच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था केली होती. तुम्हाला कोणतंही फळ खाता येईल. या पृथ्वीवर इतकी झाडं आहेत, इतकी सुंदर फळं आहेत, किती वेगळी फळं नाही का. आपण प्रत्येक देशामध्ये जातो त्यावेळेला नवीन नवीन फळं आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही नागालँडमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी स्थानिक अशी फार सुंदर सुंदर फळं आहेत. रस्त्याने जात असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला केळीची झाडं पाहायला मिळतात. जंगली केळीची झाडं त्या ठिकाणी आहेत आणि अशी अनेक झाडं आहेत. भरपूर फळं आहेत. देवानं मानवाला भरपूर फळं दिली होती. पण त्याने काय सांगितलं, एका झाडाचं फळ खाऊ नको. एवढं सर्व दिलं होतं, फक्त सांगितलं एका झाडाचं फळ खाऊ नको. आणि मानवानं काय केलं, नेमकं तेच फळ निवडलं. तेच फळ मला पाहिजे, त्याचा हट्ट धरला, ते खाल्लं आणि स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेतला आणि संपूर्ण मानवजातीमध्ये पाप आलं. पहा, देवानं मानवासाठी अतिशय सुंदर योजना केली होती. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली होती. त्याला मुबलक भरपूर दिलं होतं. तरीसुद्धा मानव हा स्वार्थी झाला. मानवानं त्या एका गोष्टीची निवड केली की जी गोष्ट न करण्यासाठी देवानं त्याला आज्ञा दिली होती. मानवानं देवाची आज्ञा मोडली आणि ते फळ खाल्लं. मग पहिलं पाप जे झालं ते खाण्यामुळं झालं. आणि आजसुद्धा अनेक जण खाण्यामुळं पाप करतात ना. डॉक्टर आम्हाला सांगतात ते खाऊ नका आणि आम्ही तेच खातो. जर आम्हाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर सांगतात की बटाटे खाऊ नका, भात खाऊ नका, गोड खाऊ नका, पण आम्हाला तेच आवडतं. आणि मग आम्ही स्वतःची समजूत करून नाही मी थोडंसंच खातो, थोडंसंच खाणार, आणि त्याद्वारे आपण स्वतःवर संकट ओढून घेतो. मानवाची समस्या पहिल्या मानवापासूनच सुरू झाली, खाण्यापासून सुरू झाली आणि ती तिथं थांबली नाही. काही प्रसंग आपल्याला पैशास्त्रामध्ये पाहायला मिळतात की कशा प्रकारे खाण्यामुळं
काही जणांनी आपला स्वतःचा घात करून घेतला. याकोब आणि एसावची गोष्ट आपल्याला माहीत आहे. एसाव शिकारीवरून आला, खूप थकला होता आणि त्याने समोर काय पाहिलं? याकोब वरण बनवत आहे. मसुरीचं का तुरीचं माहीत नाही, परंतु वरण बनवत होता. लाल लाल दिसत होतं आणि त्याला प्रचंड जाम भूक लागली होती. तो म्हटलं की मला आता काहीतरी खायला दे, नाही तर मी मरेन. आणि याकोब अतिशय धूर्त होता. त्याने काय केलं? हो, मी देईन तुला खायला, पण तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. तू प्रथम पुत्र आहेस, तू ज्येष्ठ आहेस, तुला हक्क आहे. तो हक्क देणार असेल तर मी तुला खायला देतो. आणि एसावनं त्या खाण्यासाठी, आपली भूक भागवण्यासाठी आपला ज्येष्ठपणाचा हक्क गमावला. त्याने जणू काही तो तुच्छ मानला आणि त्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. खाण्यामुळं एसावाचा कसा घात झाला, त्यानं आपलं ज्येष्ठपण कसं गमावलं, याची गोष्ट आपण पाहतो. जुन्या काळामध्ये आपल्याला एलिया संदेष्टाची गोष्ट पाहायला मिळते. एलिया संदेष्टा अतिशय थकला होता, निराश झाला होता, परंतु देवानं त्याची जेवणाची व्यवस्था केली. आणि कशी केली जेवणाची व्यवस्था? एका कावळ्याच्या द्वारे. कावळा जो कुठलंही जर अन्न मिळालं तर ते ताबडतोब झडप घालून घेतो, पण त्या कावळ्याच्या द्वारे देवानं एलियाची भूक भागवली. पहा किती अद्भुत गोष्ट आहे ना. कावळ्याचा हा स्वभाव नाही की दुसऱ्याला जाऊन जेवण द्यायचं, परंतु देवानं आपल्या संदेष्टासाठी त्या कावळ्याचा स्वभाव बदलला. त्याने आपल्या तोंडामध्ये जेवण आणलं आणि ते एलियाला दिलं आणि एलियाने ते खाल्लं आणि तो जगला. एलिया निराश झाला होता, अशक्त झाला होता आणि त्यावेळेला त्याला अन्नाची आवश्यकता होती आणि देवानं अद्भुत रीतीनं कावळ्याच्याद्वारे ते अन्न पुरवलं, हे आपण पाहतो. देव हा अद्भुत रीतीनं पुरवठा करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये अगदी सुरुवातीलाच सैतानाने त्याची परीक्षा केली आणि पहिली गोष्ट काय त्याने सांगितली? या धोंड्यांच्या भाकरी कर आणि खा. त्याला माहीत होतं की भूक किती प्रचंड महत्त्वाची आहे. पहिल्या मानवाला त्याने फळ देऊन फसवलं आणि आता देवाच्या पुत्राला फसवण्यासाठी सुद्धा तो अन्नाचा उपयोग करत आहे. या धोंड्याच्या, या दगडाच्या भाकरी होतील असं आज्ञा दे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला करता आलं असतं, पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? मनुष्य केवळ भाकरीने वाचेल असं नाही, परंतु देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताने तो नियम बदलला. केवळ अन्न खाण्यामुळं मनुष्य वाचणार नाही, तर देवाच्या वचनामुळे वाचेल. आज आम्हाला हा प्रश्न विचारायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे? देवाचं वचन का जेवण, अन्न? आम्ही जेवणासाठी, खाण्यासाठी आमचे तत्व, आमच्या आध्यात्मिक गोष्टी विसरतो का? प्रभू येशू ख्रिस्तानं लोकांची गरज पाहिली. आपल्या सेवेमध्ये असताना 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, त्याचे संदेश ऐकत होते. तो जे वचनाचं शिक्षण देत होता ते ऐकत होते. ते तहानभूक विसरले होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची जाणीव होती. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, या लोकांना आपण जेवण द्यायला पाहिजे. शिष्य म्हटले, पाठवून दे त्यांना, ते शोधतील कुठेतरी अन्न आणि जेवण, मग परत येतील. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, नाही, माझ्यावर जबाबदारी आहे. मी केवळ आध्यात्मिक अन्नच देत नाही, मी शारीरिक अन्न सुद्धा देईन. आणि त्या दिवशी त्यानं 5 भाकरी आणि 2 मासे याचा उपयोग केला, जे एका लहान मुलाकडे होती. त्या लहान मुलानं आपलं अन्न स्वतःशी कवटाळून ठेवलं नाही. तो भांडला नाही, नाही 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 माझा डब्बा आहे, मी देणार नाही. त्याने ते देऊन टाकलं. तो उदार झाला आणि त्याच्या उदारपणाचा उपयोग प्रभू येशू ख्रिस्तानं केला आणि 5,000 भोजन दिलं. पहा, एक लहान मुलगा ज्याने थोडासा त्याग केला, परंतु देवानं त्याचा उपयोग 5,000 लोकांना आशीर्वाद देण्यासाठी केला. पहा, आम्ही जर त्याग करायला शिकलो, आपलं स्वतःचं जे आहे ते थोडा काळ सोडायला जर आपण शिकलो, तर देव त्या गोष्टीचा किती अद्भुत रीतीने उपयोग करून घेतो याचा अनुभव आम्हाला येईल. आज आम्हाला सर्वांना शिकायला पाहिजे. आम्ही पुष्कळदा सबबी सांगतो, नाही माझ्याकडं पुरेसा नाही आहे, माझा पगार मला पुरत नाही, मला हे कमी आहे, ते कमी आहे. आपल्या ज्या उणीवा आहेत, आपल्या ज्या गरजा आहेत, त्या आपल्याला फार महत्त्वाच्या वाटतात. पण त्या लहान मुलाकडून आपण शिकूया की जे थोडंसं माझं आहे त्याचासुद्धा त्याग करायला मी तयार जर झालो, तर देव त्याच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद करेल. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्तानं 5,000 लोकांना भोजन दिलं, त्याच्यामध्ये हा मुलगा पण होता. त्याला पण त्याचं जेवण मिळालं, तो उपाशी नाही राहिला. तुम्ही जेव्हा देवाला देता ना,
तेव्हा तुमचं कधी नुकसान होणार नाही. देवाच्या कार्यासाठी जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा त्याचा उपयोग अनेकांना आशीर्वाद देण्यासाठी देव करतोच, पण तुम्हाला स्वतःला सुद्धा आशीर्वाद मिळाल्यापासून राहणार नाही. याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिष्य हे शिकले होते की एकमेकांची आपण शारीरिक काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे. आणि म्हणून पहिल्या मंडळीचं चित्र जर आपण पाहिलं तर त्यांचं सर्व काही सामायिक होतं. ते सर्व जेवण एकमेकांना वाटत होते, एकमेकांची काळजी घेत होते, एकमेकांच्या शारीरिक गरजा पुरवत होते. आणि आज हे मंडळीमध्ये व्हायला हवं. आम्ही मंडळीमध्ये चर्चमध्ये जातो, आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद मिळतो, पण तो आमच्या शारीरिक गरजा आहेत, आमच्या भौतिक गरजा आहेत, त्यासाठी सुद्धा मंडळीने काहीतरी करायला हवं. मला खूप आनंद वाटतो की अनेक मंडळी आहेत की ते विधवांसाठी काहीतरी करतात, अनाथांसाठी करतात, मुलांसाठी करतात. ह्या गोष्टी चांगल्या आहेत. आमची शारीरिक काळजीसुद्धा आम्ही घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये मंडळीनं पुढारी पण करायला पाहिजे. मंडळीमध्ये फार सुंदर चित्र होतं. आपण प्रेषितांच्या कृत्याचा 2, 3, 4 अध्याय पाहिले तर फार सुंदर चित्र होतं. परंतु जर आपण 6व्या अध्यायाकडे आलो तर त्या ठिकाणी समस्या होती. कशावरून? खाण्यावरून. त्या ठिकाणी आपण वाचतो की काही विधवांची हेळसांड होत होती, त्यांना पुरेसं अन्न दिलं जात नव्हतं आणि त्यामधून ते एकमेकांमध्ये भेदभाव करत आहेत हे सिद्ध झालं. आणि मग प्रेषितांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. प्रेषितांनी काय केलं? फार सुंदर गोष्ट केली. त्यांनी 7 सेवक निवडल्या, नवीन सेवा सुरू केली. डिकनची सेवा त्या ठिकाणी सुरू झाली, जी कदाचित मंडळीमध्ये नव्हती. प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये मंडळीचा जन्म झालेला आपण पाहतो आणि मंडळीमध्ये नवीन नवीन गोष्टी होत आहेत. ते एकमेकांची काळजी घेत आहेत, एकमेकांना सर्व गोष्टी पुरवत आहेत. समस्या झाल्यानंतर प्रेषितांनी त्याच्यावर मार्ग शोधला. त्या गोष्टीमुळं मंडळीमध्ये फूट पडली नाही. त्यांनी त्यासाठी उपाय शोधला. आणि काय उपाय शोधला? त्यांनी 7 लोकांना अपॉइंट केलं, नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज, नवीन जबाबदाऱ्या दिल्या, 7 नवीन सेवक तयार झाले. आणि आज मंडळीमध्ये हे व्हायला पाहिजे. जर समस्या आल्या ना तर अधिक सेवक तयार व्हायला पाहिजेत. आपण मंडळीची काळजी घेऊया, मंडळीमध्ये अधिक लोक सेवेसाठी आपण तयार करूया आणि प्रत्येकाची गरज पूर्ण होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. 7 सेवकांची निवड केली आणि त्यानंतर ही समस्या मंडळीमध्ये आपल्याला आढळत नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्यानंतर पुन्हा खाण्यावरून काय वाद झाला हे आपल्याला वाचायला मिळत नाही. होय, काही तत्वांवरून वाद झाला असेल, काही विशिष्ट गोष्टींवरून वाद झाला असेल, परंतु खाण्याची समस्या जी होती त्याच्यावर योग्य उपाय प्रेषितांनी शोधला. त्यामुळे मंडळीचं नुकसान झालं नाही, मंडळीचं कार्य अधिक पुढे वाढत गेलं. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांबरोबर शेवटलं भोजन केलं आणि त्या भोजनाच्या वेळेला तो काय म्हटला? तुम्हासाठी दिलं जात आहे, हे माझं शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. ज्यावेळेस तो भाकर देत होता त्यावेळेस तो म्हटला, हे माझं शरीर आहे. पहा किती भयंकर गोष्ट होती. त्यांच्या समोर तो उभा आहे, त्यांच्या समोर तो बसलेला आहे आणि तो म्हणत आहे की माझं शरीर मी तुम्हाला देत आहे. आपल्या मरणाविषयी तो सांगत होता की किती भयंकर प्रकारे त्याचं मरण होणार आहे, त्याचं शरीर ठेचलं जाणार आहे, त्याची हालहाल करण्यात येणार आहेत. परंतु ते शरीर त्यानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलं. त्याच्या शरीराला प्रचंड त्रास झाला, दुःख झालं, वेदना झाल्या, परंतु ते शरीर त्यानं आपल्यासाठी मोडण्यासाठी दिलं, यासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. आपलं निष्कलंक रक्त त्याने सांडलं आणि पवित्र प्रभुभोजनाचा विधी त्याने सुरू केला. आज आम्ही ज्यावेळेस प्रभुभोजनामध्ये सहभागी होतो त्यावेळेस आम्ही हा विचार करतो का हे ख्रिस्ताचं शरीर आहे की जे शरीर अत्यंत दुःखातून, त्रासातून, वेदनेतून गेलं. आम्हाला पापांपासून सुटका मिळावी, आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला अत्यंत शारीरिक दुःख भोगावं लागलं. आम्हाला अन्न मिळावं, आध्यात्मिक अन्न मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं बलिदान केलं. आम्ही असं करतो का? दुसऱ्यांना अन्न मिळावं, मग ते शारीरिक असेल किंवा आध्यात्मिक असेल, त्या अन्नासाठी आपल्याला स्वतःला त्रास होतो का? आमची तयारी आहे का? जे ख्रिस्ताविरहित आहेत त्यांनासुद्धा येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवन मिळावं यासाठी मी त्याग करण्यासाठी तयार आहे का? थोडासा त्रास झाला तर त्यासाठी मी तयार आहे का? आम्हाला वेळेवर जेवण मिळालं नाही तर आम्हाला किती राग येतो ना. घरामध्ये आम्ही आपला राग व्यक्त करतो, कदाचित मंडळीमध्ये आम्ही राग व्यक्त करतो. पुष्कळदा मंडळीमध्ये प्रीतिभोजन असतं आणि काही मंडळांमध्ये
क्रिसमसच्या दिवसामध्ये नक्कीच प्रीतिभोजन असतं, पण तुम्हाला हे पण पाहायला मिळतं की पुष्कळ त्यावेळेला भांडणं होतात. खाण्यावरून एकमेकांवर आरोप केले जातात. हे किती तर दुःखदायक आहे. खाण्यापिण्यामुळे आपण एकमेकांना दोष देणं, आरोप करणं हे चुकीचं आहे. त्यामध्ये आम्हाला आनंद मिळाला पाहिजे. एकमेकांना आपण आशीर्वादित करायला पाहिजे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये एका मेजवानीविषयी सांगितलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा दाखले देताना मेजवानीविषयी सांगितलं आहे की एक दिवस मेजवानी असणार आहे. देवाच्या सानिध्यामध्ये आपण सर्व एकत्र येऊन प्रीतिभोजन करणार आहोत. त्या मेजवानीसाठी आपण तयारी करत आहोत. आणि त्या मेजवानीमध्ये केवळ मीच नाही, परंतु माझे शेजारी, माझे मित्र यांनी सुद्धा सहभागी व्हावं ही देवाची इच्छा आहे. त्यासाठी मी काय करत आहे? चर्चमध्ये नॉर्मली जेव्हा जेवण असतं तेव्हा लिहिलेलं असतं फक्त सभासदांसाठीच. आम्ही फक्त स्वतःसाठीच गोष्टी करतो, सभासदांसाठीच. पण ते प्रभू येशू ख्रिस्त असतं तर काय केलं असतं? त्याने सर्वांना आमंत्रण दिलं असतं, सगळे या. आज आम्हाला ज्या जगातील लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख व्हावी, त्यांना हे आध्यात्मिक अन्न मिळावं, आध्यात्मिक जीवन मिळावं, यासाठी आमचे दरवाजे उघडायला पाहिजेत. आम्ही लोकांना आमंत्रण द्यायला पाहिजे. आमच्या मंडळीचे दरवाजे आज इतरांसाठी उघडे आहेत का? त्यांना त्या ठिकाणी वेलकम वाटतं का? आमंत्रण दिलं आहे का असं वाटतं का? त्यांचं स्वागत होतं का? त्यांची व्यवस्था आपण करतो का? त्यांना सर्व काही मिळेल यासाठी आम्ही धडपड करतो का? की आम्ही फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी धडपडत आहोत? मला काय मिळेल यासाठी मी धडपडत आहे का? आपण जिथं सुरुवात केली तिथं मला परत येऊ द्या. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना हे शिकवलं की तुम्ही अशी प्रार्थना करा, आमची भाकर, माझी भाकर नाही, आमची भाकर, ज्याच्यामध्ये इतरांचा सुद्धा समावेश आहे. मी एकट्याने नाही खाऊ शकत. माझा हा विचार असला पाहिजे की माझ्याबरोबर इतर सुद्धा आहेत का खाणारे? माझं कुटुंब, माझी मंडळी, माझे सहकारी यांना सुद्धा या प्रभूच्या मेजामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे का? आमची भाकर, रोजची भाकर, उद्याची नाही, आठवड्याची नाही, महिन्याची नाही, वर्षाची नाही. मानवी स्वभाव काय माहिती आहे का? मानवी स्वभाव म्हणजे साठेबाजी करायची. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी भरपूर बेगमी करून ठेवायची. कधी काही कमी पडायला नको. माझा फ्रीज भरलेला पाहिजे, माझ्या घरामध्ये भरपूर धान्य असावं, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये काही अयोग्य नाही आहे. परंतु पुष्कळदा आम्ही इतके स्वार्थी होतो की आम्ही इतरांचा विचार करत नाही. साठेबाजीमुळं पुष्कळदा अनेकांचं नुकसान होतं. शेतकऱ्यांचं नुकसान होतं, ग्राहकांचं नुकसान होतं. पण पुष्कळ व्यापारी साठेबाजी करतात. गोदामामध्ये भरपूर धान्य असतं, परंतु ते बाहेर काढत नाहीत, कारण ते वाट बघतात की ह्याची किंमत कशी वाढेल, आणि कृत्रिमरित्या किंमत वाढवली जाते. खरं म्हणजे या जगामध्ये इतकं भरपूर अन्न आहे ना की संपूर्ण जगाला पुरेल आणि उरेल इतकं अन्न आहे. पण आपल्याला काय पाहायला मिळतं? काही ठिकाणी अन्नाची रेलचेल आहे, काही ठिकाणी अन्नाचा नाश केला जातो, आणि काही ठिकाणी लोकांना एक वेळचं जेवण मिळत नाही. अनेक जण रात्री उपाशी झोपतात, त्यांना पुरेसं अन्न मिळत नाही. आणि जगामध्ये अशा प्रकारे हे भयंकर विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण की आम्ही स्वार्थी झालो आहोत. आम्ही फक्त स्वतःचा विचार करतो. आमची रोजची भाकर ही प्रार्थना आम्ही नाही करत. आम्ही अशी प्रार्थना करतो, माझी 1 वर्षाची भाकर मला पाहिजे. आम्ही साठेबाजी करणारे लोक आहोत. मी पाहतो की आमच्यापैकी काही लोकांना इतकी खरेदी करायची इच्छा असते, गरज नसतानाही आपण खरेदी करतो. मला एक कुटुंब माहीत आहे की त्या कुटुंबामध्ये एक गोष्ट खरेदी नाही केली जाते. घड्याळ जरी घ्यायचे तर 6 घड्याळ घ्यायचे, किंवा इतर काही गोष्टी पाहिजे असतील. आपल्याला ज्याची आज गरज नाही अशा अनेक गोष्टी आम्ही खरेदी करतो आणि घरामध्ये त्या पडून असतात. कदाचित आम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये ही समस्या आहे की आमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या वर्षानुवर्षे पडून आहेत, आम्ही त्याचा उपयोग करत नाही, परंतु त्या घरामध्ये ठेवायला आपल्याला आवडतात. आम्ही अतिशय स्वार्थी झालो आहोत. आम्ही रोजची भाकर नाही, आम्ही फार पुढचा विचार करतो. मराठीमध्ये आपण असं म्हणतो नाही का, 7 पिढ्या बसून खायला एवढं आम्ही कमवलेलं आहे. ही तर भयंकर गोष्ट आहे, लज्जास्पद गोष्ट आहे. 7 पिढ्यांसाठी जेव्हा आम्ही व्यवस्था करतो त्याचा अर्थ आम्ही इतरांना आळशी करतो. त्याचा अर्थ आम्ही दुसऱ्यांचं लुबाडलेलं आहे. आम्हाला कोणालाही अधिकार नाही आम्ही 7 पिढ्यांसाठी व्यवस्था करावी. त्याचा अर्थ आमचा देवावर विश्वास नाही आहे.
आम्ही स्वतःच व्यवस्था करतो. आमच्या मुलांसाठी, आमच्या नातवंडांसाठी आम्हीच व्यवस्था करतो. देवावरच्या विश्वासाची काही गरज नाही. देवाने तुम्हाला मदत करावी याची गरज नाही मग, कारण तुम्हीच स्वतः व्यवस्था करता ना. नाही, आम्ही देवावर अवलंबून राहायला शिकायला पाहिजे. आम्ही आपल्या मुलांना देवावर अवलंबून राहायला शिकायला पाहिजे, की त्यांनी देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर नाही. मी सर्व पुरवठा करेल या दृष्टीने त्यांनी विचार करू नये, पण तो देव त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करेल याच्यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. त्या प्रकारचं आमचं जीवन आहे का? आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आम्हाला उद्याची, परवाची, आणखीन आठवड्याची, महिन्याची चिंता असते. भरपूर साठा करून ठेवायला पाहिजे आणि मग पुष्कळदा अशा अन्नाचा नाश होतो. आज जगामध्ये स्वार्थीपणामुळे प्रचंड अन्नाचा नाश होतो. अनेक ठिकाणी अन्न तयार केलं जातं आणि ते खाल्लं जात नाही, ते फेकलं जातं, ते कुणाच्याच तोंडात पडत नाही. अशा प्रकारची अवस्था आहे आणि मला असं वाटतं हे पाप आहे. अशा प्रकारे आपण वागू नये, अन्नाचा नाश आपण करू नये. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं हे वचन आम्हाला शिकवतं, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. इस्रायल लोकांसाठी देवानं अरण्यात योजना केली. त्यांना अन्न दिलं, स्वर्गातून अन्न दिलं, मान्ना दिला, पण तो अट काय होती? आजच्यासाठीच जमा करायचं, उद्यासाठी नाही. जर जमा केलं तर ते नाश त्याचा होईल, त्याच्यात किडे पडतील. काही जणांनी तसा प्रयत्न केला आणि त्यांना अनुभव आला की ते चांगलं नाही राहत. आमच्यापैकी अनेक जण इतका साठा करायला आम्ही लागलो आहे की स्वतःसाठी आम्ही केवळ स्वतःसाठी जगतो. आम्ही इतरांचा विचारच करत नाही. माझा एखादा बंधू, माझी एखादी बहीण जिला गरज आहे, त्यांचा विचार आमच्या मनामध्ये येत नाही. मला काय मिळेल, मला अधिक कसं मिळेल, मला खायला कसं मिळेल, मला कपडे कसे मिळतील, मला हे कसं मिळेल, मला ते कसं मिळेल, यासाठी आमची धडपड चालली आहे. आम्ही इतरांचा विचार करतो का? ख्रिसमसच्या दिवसामध्ये आपण इतरांचा विचार करूया. मला दुसऱ्यांना काय आनंद देता येईल, दुसऱ्यांना मला काय देता येईल, या दृष्टिकोनातून मला काय प्रयत्न करता येईल, या दृष्टीने मी विचार करेन. आपण हे आव्हान स्वीकारणार का? दुसऱ्यांसाठी मला काय देता येईल या दृष्टीनं तुम्ही विचार कराल काय? आम्ही प्रत्येक ख्रिसमसला आमच्या सोसायटीमधील वॉचमन, काम करणाऱ्या बाया, कचरा गोळा करणाऱ्या बाया, या सर्वांसाठी आम्ही ब्लँकेट आणि काही खाऊ अशा गोष्टी आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. त्यामधून आम्हाला खूप आनंद मिळतो, समाधान मिळतं आणि हा आनंद आम्ही प्रत्येकजण घेऊ शकतो. आम्हा प्रत्येकांच्या जवळ आसपास असे लोक आहेत की ज्यांना खूप गरज आहे. आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो का? कुटुंब या नात्यानं, मंडळी या नात्यानं थोडंसं आपल्या कुटुंबाच्या मंडळीच्या बाहेर जाऊन किंवा स्वतःपुरतं, स्वतःच्या सभासदांपुरतं, स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींपुरतंच विचार न करता थोडंसं बाहेर जाऊन इतरांना ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद देण्यासाठी मला काय करता येईल का, हा विचार आपण करूया. प्रभू हा ख्रिस्त जन्मदिनाचा सोहळा आपल्या सर्वांसाठी, आपल्या कुटुंबासाठी अत्यंत आशीर्वादाचा करो, ही माझी प्रार्थना आहे. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तू आमची रोज आणि रोज गरज भागवतोस, आमची काळजी घेतोस, तुझे आशीर्वाद आम्हाला देतोस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज आम्ही तुझं जे वचन पाहिलं आहे, तू आम्हाला प्रार्थना करायला शिकवलंस. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. प्रभू, त्यामधून आम्ही आपला विश्वास तुझ्यावर प्रगट करावा, तुझ्यावर आम्ही अवलंबून राहावं. आमची रोजची गरज तू भागवणार आहेस, हा विश्वास आम्हा प्रत्येकांच्या अंतःकरणामध्ये तू निर्माण कर. प्रभू, या दिवसामध्ये आमचा ख्रिस्त जन्माचा आनंद केवळ आम्ही स्वतःपुरताच साजरा न करता इतरांना वाटावा, इतरांना सुद्धा आम्ही आनंद द्यावा. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आमच्यामध्ये जे आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू त्यांची भेट घे, त्यांना आशीर्वादित कर. त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा. ख्रिस्त जन्मदिनाची तयारी करत असताना प्रभू आम्ही अधिक आणि अधिक
तुझ्या वचनावर लक्ष द्यावं, तुझ्यावर आपलं लक्ष केंद्रित करावं, तुझी आज्ञा पाळावी, तुझा आनंद इतरांना वाटावा. यासाठी या दिवसामध्ये आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंग देवा स्तवा हो त्याला खालीव तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत प्रियजन हो, आजच्या उपासनेमध्ये आशीर्वाद मिळाला. प्रभू तुमच्याशी बोलला. मग हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवू नका. आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना उपासनेची लिंक जरूर पाठवा. त्यांनाही आशीर्वाद मिळू द्या. आणि हो, आपले अभिप्राय मात्र आम्हाला अवश्य कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.